इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे करदात्यांना त्यांच्या इन्कममधून काही डिडक्शन्स आणि एक्झम्पशन मिळतात. अशाच एका डिडक्शनबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॅलरीड टॅक्सपेयर्सना मिळणाऱ्या एका डिडक्शनबद्दल, जे आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन फक्त अशा करदात्यांना मिळते ज्यांना सॅलरीची इन्कम आहे. ज्यांना सॅलरीपासून इन्कम आहे अशा टॅक्सपेयर्सना त्यांच्या सॅलरीमधून हे स्टँडर्ड डिडक्शन इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मिळते. तर असेसमेंट इयर 2025-2026 मध्ये सॅलरीड टॅक्सपेयर्सना त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल हे निर्भर करेल त्यांनी त्यांचं रिटर्न कोणत्या टॅक्स रिजिममध्ये फाईल केलेलं आहे. म्हणजे ते कोणत्या टॅक्स रिजिमनुसार आपला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणार आहेत. जसे की न्यू टॅक्स रिजिम किंवा ओल्ड टॅक्स रिजिम. तुम्हाला माहितीच असेल की सॅलरीड टॅक्सपेयर्सकडे ऑप्शन असतो की ते त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना त्यांच्याकडे ऑप्शन असतो की ते टॅक्स रिजिमची निवड करू शकतात. त्यांना वाटत असेल न्यू टॅक्स रिजिममध्ये रिटर्न फाईल करायचं तर ते न्यू टॅक्स रिजिममध्ये फाईल करू शकतात, किंवा त्यांना ओल्ड टॅक्स रिजिम सिलेक्ट करायचे असेल तर ते ओल्ड टॅक्स रिजिमसुद्धा सिलेक्ट करू शकतात. तर असे सॅलरीड टॅक्सपेयर जे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून 75,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आणि जे सॅलरीड टॅक्सपेयर त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून 50,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. तर जे टॅक्सपेयर त्यांचे असेसमेंट इयर 2025-2026चे इन्कम टॅक्स रिटर्न न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे फाईल करतील त्यांना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून 75,000 रुपयाचं डिडक्शन मिळेल, स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आणि ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे त्यांना 50,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन त्यांच्या सॅलरीमधून मिळेल. आणि असे टॅक्सपेयर ज्यांना फॅमिली पेन्शन मिळते अशा फॅमिली पेन्शनमधून सुद्धा स्टँडर्ड डिडक्शन मिळते. तर असेसमेंट इयर 2025-2026 मध्ये न्यू टॅक्स रिजिमप्रमाणे जे टॅक्सपेयर आपलं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतील त्यांना त्यांच्या फॅमिली पेन्शनमधून 25,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. आणि जे टॅक्सपेयर्स ओल्ड टॅक्स रिजिमप्रमाणे त्यांचे ITR फाईल करतील त्यांना त्यांच्या फॅमिली पेन्शनमधून 15,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. तर ही होती माहिती असेसमेंट इयर 2025-2026 मध्ये सॅलरीड टॅक्सपेयरना त्यांच्या सॅलरीच्या इन्कममधून किती स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.